काय करायचं भया पोरात एकदा लगीन खेळी जमा भया होता लोकांच्या पोरांची पटापटा झाली कुत्र्या मांजरांची झाली याचाच माकाटायचं काहीतरी खेळतरी बाहेर दिला पडा हा तरी मागा तो इडगो सांगत होतो यांच्यात लक्ष ठेव म्हणून काय करतात समजत नाही ते इडगी आकडी आहे रे माहिती ह्या पोराचं लगीन काहीतरी बघ तुझा होत नाही तर होत नाही त्याचा तरी बघूया अरे त्या गण सांगत खरा काय रे त्याचा काहीतरी लपडा हासा वाटता तू सांगत ना माहिती होतो पाय घरात जावात तर आराम तर कळतला गो ऐकलाच काय गो चाय तो गड आणून देता तर देवा नाही तर जाते बाबाकडे तर चाय तर टपनेल पियान चाय चाय जेव्हा गपचूप आता देवाची पूजा केला किरकिर करू नका नाही आता तुझी करते पूजा तुझी करते हो आकडी ये बोल काय गेला का तुझ्या भावाचं काय नाही तू पण तसलाच हा तू भावाची बाजू घेतलं हा भावाची असला तर सांग वाजून दाखवूया दादा काय गेलो माका माहिती माका सांगेन जाता कधी तू सांगले असले तर तू काय सांगितलं तर काय असं तर सांग माका जे ऐकूया बाबा तुमका म्हणून सांगतोय दादाक सांगू नका नाही तर जोडीत माका तो काय म्हणतो बाबा मोठा पोरग्या आता तळेकरांचा पोरग्या आता त्यांचा बंगलो बाग आ त्यांची बंगलो बघशा ना तर तुमचे डोळे पांढरे होती गरगरशा अरे बापरे त्या तळेकरांचा पण अरे बापरे जमला असता त्याचा जर पोऱ्यावर आपल्या लगीन गेला तर लगीन झाला ना तर आम्ही झाला मला माल झाला माझी पॅन्ट घेऊन येता मी आता जाते लगीन ठेवूनच येतोय जेव्हा जेव्हा पावलंच रे पावलंच तिला दिवून लावल्या जेव्हा एक नंबर लावल्या जमला असता आता जाता जाता आधी लगीन ठरूनच येते हो आणतो ना पॅन्ट हाल लवकर काका कधी एकदा जाते असं झाला हाल लवकर हाल लवकर हो घाई कित्याक करता आता बघ मी आता काय कर मी एक पॅन्ट घ्या खाली जाऊत नाही कधी एकदा जातोय आणि कधी याकडे चाललेच आणि आता जेवण करा नाही तर नको फटके गावा तुम्ही तिकडे रात दिलं तर विचारतोच काय बस बस नाही काम घडलं काय काहीतरी काम असतं तुझ्याकडे काय बघू कसा सांगा तुम्ही काय सांग सांग काय करतो असा सांगते कसं सांगा तुम्ही का मला ते जाते मग खुर्च्या काय बंद काहीतरी काम नाही जाते नाही सांगते मला काय तर सांग ना ते बात बोललो मागे पुढे बघत नाही मी काय सांगते नाही खरा काय तर सांग काय जाऊन बोलाय येवा खरा सांग नाही सांगून माझं तुमचा झकमत नाही मी तुमच्या दिले याच्यापुढे कधी असू येते नाही चला काय बनू खान थोडी मोठं घास घेतो माझी चूक झाली माझं जी तुमच्या जगावर प्रेम करता सरळ सरळ सांग खरंच सांगते शपथ काय बोललास हो खरंच सांगते अरे माझा तुझीला बरोबर हा मग म्हणतोस काय हा अरे आम्ही बागायतदार तुझ्याकडे पोरगी देऊ माझी मी हा काय म्हणतोस काय अरे काय खोटं आहे जरा बाहेर
आई आहे कसे जरा आई आहे काय झाला माझ्या कानात गोष्टी गेल्या ऐकलेला खरा काय त्या पुरावर काय तुला तू बापूस मगा शिल्लो का माझ्याकडे खरा काय तर सांग मका तगडे जोडून तुझ्या त्याच्या पण म्हणजे गोळे घालून तू मगा पण खरा काय तर सांग बाबा बाप प्रेम माझ्या त्याच्यावर काय कोणच्यावर तू प्रेम करतोस का हा काय त्याच्याकडे काय झोपडीत जाऊन होतलंच काय खातलंच काय बाबा आमचं ठरला तुम्ही जर नाही लावून दिलास तर मी सुक्या बावरीत जीव देतो बावडीत जाऊन जीव देतोस हा आता कोणाचा आहे यार सगळा तुमचाच आहे ना ठीक आहे मग तुला खरंच प्रेम आहे त्याच्याबरोबर तुला सांभाळतो काय तो नाही तर उद्या खोटा प्रेम म्हटलं ना ते गोळीवर उलटा की मी लक्षात ठेव म्हणजे माझं पुढे बघायचं नाही मी हा ठीक आहे ना बघते तिकडे जाऊन विचारते ते का तुझं प्रेम हा काय हा अरे फोन चल हॅलो काय भाऊ कशात फोन करत गाडी आहे समजत नाही तुका कधीपासून तुका फोन लावतोय एक फोन नाही उचलत लय गडबड झाली या तुझे वडील माझ्या वडिलांकडे गेले माझा हात मागू काय काय सांगतो तो माझ्या बापाशी पण काय यार फुल सुटला मधी तू काय पण कर माका नदीच्या ब्रिज जवळ येऊन भेट मरो मरो तू ठेव फोन मी बघतोय काय ता चल राहू दे हा काय गो घाबरतच कशात प्रेम केलंस ना माझ्यावर कशात घाबरत कोणतं येऊन दे तुझं बापूस येऊन दे नाही तर बापचा तो बापूस येऊन दे अजिबात घाबरायचं नाही मी नाही घाबरत कोणा आणि नायक बोलले ना तर आपण दोघांनी जाऊया आणि काहीतरी जीव देऊया अरे जीव देऊची गरज नाही माझं बापूस त्याच्या आधीच आपल्या दोघांना ठार करेल मरो मी कोणा घाबरत नाही चल बस तू गाडीवर बस चल तुला सोडतो बस तू हॅलो ओ तळेकर काका तुम्ही श्रीमंत असाच ना ते तुमच्या घरचे स्वयं कान उघडे ठेवू नाही का माझा तुमच्या चेडवावर पिंकीवर प्रेम आहे आणि आमच्या लग्नात जर तुम्ही परमिशन नाही दिलास ना तर आम्ही पळान जाऊन लग्न करू तुमची अब्रू गेली मग बसा बोंबल गोळी घालून चल हॅलो थोडा माहिती आहे काय काढलं तो बंदूक घेऊन माझ्या पाठी लागलो मारू केली ओ काका मी तुमच्या चेडवाक पिंकीक समजावून सांगितलंय तुमच्या बाबांचा विरोध असत ना तर ह्या लग्न नको करूया पळान जाऊन उगाच लग्न केला तर दोन्ही घरची अब्रूज आहेत तर मला पटत नाही आणि हा ते का पटला आता तुम्ही शांत व्हा ना उगाच माझ्या गरीब बापचा त्रास देऊ नको हो तुमच्या पाया पडतंय हो काका प्लीज ये काय घाबरा नको गोळी घालत नाही बंदूक पण आणले नाही काय घाबरा नको काय काळजी करू नको दोघांचा लगीन लावून देऊया आपण काय म्हणतात काय नाही तर ती खरी जीव देती जाऊन दोघांचं नाव खराब होईल खरी जीव देती जाऊन दोघांचं नाव खराब होईल कळलं की नाही ह्या आधी बरोबर दुधात साखर पडली ठीक आहे गोडधोड घेऊन जाऊन मागते एक डोळं देव आणले आणि दोन ओढले डोळे त्याच्या दोघांसाठी काहीतरी करू पाहिजे नाही तर आपलं नाव खराब होईल जीव देती करा आधी जेव्हा चायची नाही माका आता वेळ नाही हा लग्नाची तयारी करूया फटाफट पण तयारी कर मी निघतोय काय